मदतीसाठी। तर बीडच्या नांदूर हवेलीकडे जाणाऱ्या मार्गावर पाणी साचले। कालपासून 36 जण या पाण्यात अडकले होते। एनडीआरएफच्या पथकाच्या सहाय्याने 18 जणांना सध्या रेस्क्यू करण्यात आले। या परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। कालपासून नांदूर हवेली हे गाव जे आहे ते पुराच्या पाण्याने वेढलंय। हा जर संपूर्ण आपण परिसर पाहिला तर पूर्णपणे पाणी आहे आणि आता आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, गावाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि याच गावामध्ये काल तब्बल 36 लोक अडकून पडलेले होते आणि 18 लोकांचा आता रेस्क्यू करण्यात आलाय। आता या ठिकाणी जर पाहिलं तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण हा रस्ता जो आहे तो पार करतोय। पुढे देखील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। दोन्ही बाजूला लोक जे आहेत ते अडकून पडलेले होते आणि आता आणखी जर परिस्थिती उद्भवली किंवा आणखी जर काही लोक अडकलेले असतील तर त्यांना देखील मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम ही पुन्हा एकदा दाखल होईल आणि पुन्हा मदत कार्य सुरू करण्यात येणार आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड। बीडच्या परळी तालुक्यातील गोदावरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने पोहनेर पाथरी मार्ग बंद करण्यात आलाय। जायकवाडी धरणाचे 9 दरवाजे उघडल्याने नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। तर धाराशिव जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय। भूम आणि परांडा या 2 तालुक्यामध्ये अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक गावाचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। काही ठिकाणचे पूल वाहून गेलेले आहेत। याची काळजी म्हणून प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळेला सुट्टी दिलेली आहे। आपण पाहू शकतो आता आपण जिल्हा परिषद केंद्रीय शाळा जी आहे आंबी भूम मधलं गाव आहे तालुक्यातील आणि या गावामध्ये आहोत। ही शाळा जी आहे ही 7वी पर्यंतची शाळा आहे। अक्षरशः या शाळेमध्ये सकाळी लेकरांची गडबड पाहायला मिळत असते, मात्र आज पूर्णपणे सुट्टी असल्यानं या ठिकाणी सामसूम आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, भूम। लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पिकांसह शेतातील माती देखील वाहून गेली। माती टाकल्याशिवाय शेतकऱ्यांना शेती करता येणार नाही अशी अवस्था झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लातूर जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो पुराच्या स्थितीचा बसलेला आपला पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं सोयाबीन तर वाहून गेलेलं आहे, मात्र नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन जी आहे ती पूर्णपणे माती देखील त्या शेतांमधली वाहून गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, मात्र यावर्षी शेतकऱ्यांच्या हातामध्ये सोयाबीन येईल अशा प्रकारची स्थिती पुराच्या स्थितीमुळे राहिलेली नाही। एकूण जर आपण लक्षात घेतलं तर देवणी तालुक्यातल्या धनेगाव परिसरामध्ये आपण आहोत। शेतकऱ्यांची जी शेती मधली जी माती आहे पूर्णपणे वाहून गेल्यामुळे पुढची 2-3 वर्ष तरी ही शेती नीट करायला शेतकऱ्यांना वेळ जाणार आहे आणि अतोनात नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झालेलं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। भुसावरच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून 56,000 क्युसेक वेगाने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हतनूर धरणातील पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली। तर जालन्यातील परतूर तालुक्यातील गोळेगाव गावात गोदावरी नदीचं पाणी शिरलंय, त्याची ही दृश्य आपण पाहतोय। काही काळ जनजीवन देखील विस्कळीत झालं। गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय।